नमस्कार मंडळी. शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन कशातून आपल्याला मिळेल तर ते बघा. मी तुम्हाला जी कडधान्ये दाखवलेली आहे त्यामधून आपल्याला प्रोटीन मिळू शकते. तर यामध्ये कुठली कुठली कडधान्ये येतात तर ते आपण बघू. तर हिरवे मूग, चणे, हिरवे चणे तुम्ही घेऊ शकता. मटकी, चवळी, हिरवे वाटाणे, उडीद, मसूर, उडीद, तूर इत्यादी कडधान्यापासून आपल्याला प्रोटीन मिळते. परंतु हे कडधान्ये आपण कशी खावी, कशी खायला पाहिजे? विशेषतः आपण मूळ आलेली कडधान्ये खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले आहे असे समजतो आणि बहुतेक वेळा सकाळचा नाश्ता, दुपारच्या जेवणात मूळ आलेली कडधान्ये खातो. आणि ही कडधान्ये यामध्ये प्रोटीन्स आणि इतर महत्त्वाचे पोषकसुद्धा असतात, म्हणून ही कडधान्ये खाल्ली जातात. परंतु ही कडधान्ये शरीराला पोषक देतातच, वजनही कमी करतात, त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतात, शरीराची झीजही भरून काढतात. परंतु कडधान्य खाण्याचे काही फायदे आहेत तर काही तोटेही आहेत. तर ही माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्यासाठी चॅनलला जुळून राहा. धन्यवाद मंडळी.